नाही नाही हो सर. लक्ष द्या. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन हा टॉपिक आपल्याला सुरू केलेला आहे आपण. लक्ष द्या, बोलू नका. त्यातल्या टर्म्स परत एकदा रिपीट करतो, लक्षात घ्या. जी संस्था समाज सेवेसाठी स्थापन झालेली असते, नफा मिळवण्याच्या उद्देशाने नाही, त्याला म्हणतात नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. The institute which is started not to earn a profit but for social work, that is called not for profit organization. त्यानंतर अशा संस्था आपल्या फायनल अकाउंट मध्ये काय करत नाहीत आणि काय करतात, ते डू नॉट प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर ते ट्रेडिंग P&L करत नाहीत. मग काय करतात, ते प्रिपेअर रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट and two balance sheet. First one opening balance sheet, second one closing balance sheet. त्यानंतर ज्याला आपण नेहमीच्या फॉर्म मध्ये कॅपिटल म्हणतो, त्याला या टॉपिक मध्ये काय म्हणायचं, कॅपिटल फंड हा शब्द जोडायचा. ज्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो, त्याला काय म्हणायचं, सरप्लस. ज्याला आपण नेट लॉस म्हणतो, त्याला म्हणायचं डेफिसिट. त्यानंतर जी वर्गणी आलेली असते, त्याला काय म्हणायचं, सबस्क्रिप्शन, वर्गणी. प्रवेश फीची रक्कम, त्याला काय म्हणतात, एंट्रन्स फी. देणग्यातून जमा झालेली रक्कम, डोनेशन. एखाद्या श्रीमंत माणसानं मृत्यूपत्राप्रमाणे देणगी जाहीर केली असेल तर लेगसी. त्यानंतर इतर खर्च, इतर इन्कम असतंच. लायब्ररी असेल तर बुक्स, पुस्तकं ही मुख्य मालमत्ता असते. आणि जर स्पोर्ट्स क्लब असेल तर स्पोर्ट्स मटेरियल मुख्य मालमत्ता असते. त्यानंतर कॅपिटल फंड, ज्या लोकांनी ही संस्था स्थापन केलेली असते, लक्ष द्या, त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनला काय म्हणतात सांगा, लाईफ मेंबरशिप फी. आणि ती रक्कम इकडं तिकडं कुठेही न लिहिता कशामध्ये ऍड केली जाते, कॅपिटल फंडामध्ये. आता कालच्या पिरियडला आपण एक ऍडजस्टमेंट बघितली की एंट्रन्स फी ऑर लेगसी ऑर एनी इन्कम टू बी कॅपिटलाइज्ड, म्हणजे आलेल्या उत्पन्नातून काही रक्कम फंडामध्ये जमा करायची, लेस करून ऍड करायचं. आता आजच्या पिरियडला जी सिंपल ऍडजस्टमेंट आहे फायनल अकाउंटची, ती आणि कालची दोन्ही कव्हर करू. लिहून घ्या. A library provides you following information. Cash, खाली द्या. नंबर 1, balances as on 1st April 2003. कालचे सगळे पॉइंट्स ह्याच्यामध्ये येतील. एक नवीन ऍडजस्टमेंट असणार आहे. डॅश खाली द्या. ए मध्ये बुक्स,
rupees 2 lakhs, B furniture, rupees 1,20,000, C मध्ये इन्व्हेस्टमेंट 80,000 आणि डी मध्ये बँक लोन 50,000. ही झाली इन्फॉर्मेशन नंबर 1. आता लिहा नंबर 2 स्टेटमेंट लिहा. रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट सेंट्रलला लिहा. रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट नंबर 2. For the year ended 31st March 2004. 1 एप्रिल 3 ला जे वर्ष सुरू होतं ते संपतं 31 मार्च 2004. पण मध्ये डिसेंबर महिना येऊन गेलेला असतो. आखून घ्या. आडव्या 2 रेषा, मधोमध रेष, डेबिट क्रेडिट. डेबिटला 2 कॉलम्स, रिसीट्स रुपीज आणि पेमेंट्स रुपीज. एक 10-11 ओळीपर्यंत आखून घ्या. एकदा सुरुवात केला की या टॉपिकचे महत्त्वाचे शब्द एकदा तुमच्या लक्षात आले आणि प्रोसिजर लक्षात आले मग पुढे फारशी डिफिकल्टी येत नाही. टॉपिक अतिशय मोठा आहे, अत्यंत अवघड आहे, पण तुम्हाला मात्र तो टॉपिक फार अवघड नाही. तुमच्या लेव्हलचाच टॉपिक तुम्हाला ठेवला. रिसीट्स अँड पेमेंट देऊन बाकीचे स्टेटमेंट बनवणं. उलटा सुलटा प्रॉब्लेम इन्कम अँड एक्सपेंडिचर देऊन रिसीट अँड पेमेंट बनवा असले प्रॉब्लेम तुम्हाला विचारले जाणार नाही. रिसीट्स रुपीज, पेमेंट्स रुपीज म्हणजे या संस्थेला या वर्षी कुठून किती रक्कम मिळाली, कशासाठी किती रुपये वापरले. या रिसीटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन कंसातल्या ओपनिंग कॅश अँड बँक, ओपनिंग कॅश अँड बँक ब्रॅकेट कंप्लीट. वर्षाच्या सुरुवातीची रोख आणि बँकेतील शिल्लक 50,000 50,000. 2 लाईफ मेंबरशिप फीज. ज्या लोकांनी ही संस्था सुरू केली त्यांचं कॉन्ट्रीब्युशन 60,000. 2 एंट्रन्स फीज. नवीन सभासद त्याच्याकडून घेतली जाणारी प्रवेश फी. 2 एंट्रन्स फीज 25,000. 2 सबस्क्रिप्शन वर्गणी रुपीज 2 lakhs. ही रक्कम मोठी असते. 2 डोनेशन 40,000. 2 लेगसी. हे नवीन शब्द लक्षात ठेवा. मृत्यूपत्राप्रमाणे दिलेली देणगी रुपीज 30,000.
to interest on investment to interest on investments 6,000 to program receipts म्हणजे संस्थेच्या आर्थिक सहकार्यासाठी एखादा करमणुकीचा कार्यक्रम आयोजित करून त्यापासून मिळालेली रक्कम 34,000 आणि त्यानंतर टू सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स लायब्ररी असल्यामुळं रद्दी विक्रीतून आलेली रक्कम 10,000 करा. इतपर्यंतची बेरीज करा रिसिप्टची. या 4,55,000 4,55,000 आता पेमेंट कडे या. बाय सॅलरी ₹55,000 by printing and stationery ₹45,000 by postage and telegram $13,000 by traveling expenses प्रवास खर्च traveling expenses 17,000 by program expenses संस्थेच्या आर्थिक सहकार्यासाठी एखादा कार्यक्रम आयोजित केला असेल तर त्यासाठी झालेला खर्च 20,000 by newspapers and magazines वृत्तपत्र मासिकांच्या साठी झालेला खर्च 40,000 by sundry expenses किरकोळ खर्च 10,000 आणि त्याच्या खाली पेन्सिल रेशो होतो. बारीक अक्षरात पेन्सिल बेरीज करा. तर ती बेरीज येते 2 लाख आणि मग एकदम शेवटी लिहा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन वर्षाच्या अखेरीस राहिलेली रोख आणि बँकेतील शिल्लक कंसातल्या क्लोजिंग कॅश अँड बँक बॅलन्स क्लोजिंग कॅश अँड बँक बॅलन्स परत कंसातल्या 4,55,000 मायनस 2 lakhs रुपीज कॉलम मध्ये लिहा 2,55,000 आणि समोरासमोर बेरीज लिहा 4,55,000. हे झालं रिसिप्ट्स अँड पेमेंटचं काम. अगदी सोप्या प्रॉब्लेम पासून सुरुवात केलेली आहे. कालच्या पिरियड पासून हळूहळू आता ऍडजस्टमेंटला सुरुवात झालेली आहे. इथपर्यंत झालं. खाली लिहा नंबर 3 किंवा सी ऍडजस्टमेंट्स
ए मध्ये बॅलन्सेस, बी मध्ये रिसीट्स अँड पेमेंट, सी मध्ये ऍडजस्टमेंट्स. नंबर 1, 1/5 of entrance fees and half of legacy to be capitalized प्रवेश फीची जी रक्कम मिळाली त्यातली 1/5 एवढी रक्कम आणि मृत्यूपत्राप्रमाणे जी देणगी मिळाली त्यातली अर्धी रक्कम ही भांडवल निधीत साठवून ठेवा, खर्चू नका. मार्किंग करा. एंट्रन्स फी त्याला एक मार्किंग करा, म्हणजे त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे हे आपल्याला माहित पाहिजे. आणि लेगसीला एक मार्किंग करा. ही ऍडजस्टमेंट काल बघितलेली आहे. आता लिहा दुसरी ऍडजस्टमेंट, नवीन पण ती जुनीच आहे. शेवटी हा टॉपिक म्हणजे काय, हा टॉपिक फायनल अकाउंटचाच आहे, फक्त ट्रेडिंगच्या ऐवजी नॉन ट्रेडिंग कन्सर्नचा आहे. त्या तिथल्या काही ऍडजस्टमेंट इथं कंटिन्यू होणारच आहे. कोणती तर सोपी साधी सरळ ऍडजस्टमेंट. प्रोव्हाइड 20% डेप्रिसिएशन ऑन बुक्स and 10% on furniture. फायनल अकाउंट म्हणजे की डेप्रिसिएशन, आउटस्टँडिंग, प्रीपेड हे ऍडजस्टमेंट बेसिक त्याच्यामध्ये असतात, याच्यामध्ये असतात. तर जे बॅलन्सेस दिले त्यातल्या बुक्सला मार्किंग करा, फर्निचरला मार्किंग करा. आणि खाली द्या क्वेश्चन, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. कधी तारीख देतात कधी नाही. तर हळूहळू आता आपण ऍडजस्टमेंट सकट असलेल्या प्रॉब्लेमकडे चाललेलो आहोत. सोल्युशनला सुरू करण्याच्या आधी सूचना लक्षात घ्या. उद्या टेस्ट असणार आहे. टेस्टसाठी एकच एक प्रॉब्लेम असेल आणि तो या टाईपचा प्रॉब्लेम असणार आहे. प्रत्येकाने पूर्ण मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे इथं सॉल्व्ह केल्यानंतर तुमची कॅपॅसिटी तुम्हाला लक्षात येते. आपल्याला काय येतं, कितपर्यंत येतं, कुठपर्यंत येतं, कुठं चुकतो आणि स्पीड मेंटेन होतो का नाही. म्हणजे पुढच्या पिरियडला तुमचा स्पीड तुम्हालाच काही वाढलेला असेल. या सोल्युशन इथंच एक 5 ओळी जागा असेल तर आपण घ्या. इन द बुक्स ऑफ अ लायब्ररी. जर त्या लायब्ररीचं नाव दिलं तर ते लिहायचं, नाही तर नुसतं असं लिहायचं. इन द बुक्स ऑफ अ लायब्ररी. त्याच्या खाली लिहा ओपनिंग बॅलन्स शीट ॲज ऑन फर्स्ट एप्रिल 2003. आपण घ्या आडव्या 2 रेषा, मधोमध रेष, हॉरिझॉन्टल 2 कॉलम्स, सेंट्रल 1 लाईन. लायबिलिटीज रुपीज, असेट्स रुपीज. एक 5 ते 6 ओळीचा लहानसा स्टेटमेंट.
पुढच्या पेजवर सेंट्रलला नाव द्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड. आता एकेका स्टेटमेंटला स्वतंत्र पेज मार्जिन ठेवायचं आहे. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2004. तारखा नीट पहा. ओपनिंग बॅलन्स शीटला 2003, इन्कम अँड एक्सपेंडिचरला 31 मार्च 2004. पूर्ण पेज आखून घ्या. डेबिट क्रेडिट. डेबिटला 3 कॉलम, एक्सपेंडिचर रुपीज. ऑन क्रेडिट साइड इन्कम रुपीज. पूर्ण पेज आखा. आता मोठे प्रॉब्लेम सुरू झालेले आहे. ॲडजस्टमेंट सुरू झालेली आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या पेजवर लिहा क्लोजिंग बॅलन्स शीट ॲज ऑन. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये स्टेटमेंट ट्रान्झॅक्शन कमी होते. एका पेजवर 2 स्टेटमेंट ॲडजस्ट करत होतो. आता करायचं नाही. स्वतंत्र पेजवर लिहा क्लोजिंग बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2004. या दोन्ही स्टेटमेंटच्या तारखा सारख्या असतात. हे सुद्धा पूर्ण पेज आखून घ्या. लायबिलिटीज रुपीज आणि उजवीकडं असेट्स रुपीज. ओपनिंग बॅलन्स शीटला रुपीजचा एकच कॉलम, क्लोजिंगला मात्र रुपीजचे 2 कॉलम. पूर्ण पेज एवढं आखून घ्या. झालं का आपण सर्वांचं? आता पहिल्या प्रॉब्लेम पासून सुरू झालेली प्रोसिजर हे सतत लक्षात ठेवा की कोणत्या व्हॅल्यू 2 ठिकाणी दाखवायच्या, कोणत्या व्हॅल्यू फक्त एका ठिकाणी दाखवायच्या, कोणत्या व्हॅल्यू इनर कॉलमला, कोणत्या आउटरला, हे सगळं लक्षात ठेवा. सुरुवात करा. एकदम सावकाश सोल्युशन सांगितलं जाईल. बॅलन्सेस पासून सुरुवात करू. जे बॅलन्सेस दिले जातात लक्ष द्या, बोलू नका. त्याचं रेकॉर्डिंग 2 ठिकाणी करायचं. बुक्स, ओपनिंग बॅलन्स शीट असेट साइड. तर लायब्ररीसाठी पुस्तकं ही मुख्य मालमत्ता असते. बुक्स 2 लाख. आणि तेच परत क्लोजिंग बॅलन्स शीटच्याही असेटला बुक्स
पण त्याच्यावर ऍडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलमला 2 lakhs आणि 2-3 ओळी गॅप ठेवा नंतर. पुढचा बॅलन्स कोणता आहे? फर्निचर. याच पद्धतीनं ओपनिंग बॅलन्स शीट असेट साइड. फर्निचर 1,20,000. तेच अकाउंट परत क्लोजिंग बॅलन्स शीटच्याही असेटला 3 ओळी गॅप ठेवून पण भरपूर एक पेज मार्जिन ठेवले आपण. फर्निचर इनर कॉलम 1,20,000 कारण त्याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुढचा बॅलन्स कोणता आहे? इन्व्हेस्टमेंट. याच पद्धतीनं ओपनिंग बॅलन्स शीट असेट साइड. इन्व्हेस्टमेंट 80,000. आणि तीच इन्फॉर्मेशन परत क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचरच्या खाली 1-2-3 ओळी गॅप ठेवून इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नसल्यामुळे आउटर कॉलमला 80,000 आउटरला. त्यानंतर बँक लोन. ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला एकदम सुरुवातीला लिहिलं तरी चालतं, लिहून टाका. बँक लोन कॅपिटल फंड नंतर लिहू आपण. बँक लोन 50,000 आणि तीच अमाऊंट परत क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला पण पहिल्या ओळीला लिहा कॅपिटल फंड. ओपनिंगला नंतर हे तरी चालतं पण ह्याची जागा इथं पहिल्यांदा असते पण ते दिलेलं नसतं. एक 6-7 ओळी गॅप ठेवून नंतर लिहा बँक लोन कॅपिटल फंड लिहून जागा राखीव ठेवली फक्त, त्याआधी लिहिलं काहीच नाही. बँक लोन आउटर कॉलम 50,000. तर अशा प्रत्येक बॅलन्सचं 2 ठिकाणी रेकॉर्डिंग केलं आपण. आता रिसिट्स अँड पेमेंटच्या रिसिट कडे या. तिथली इन्फॉर्मेशन फक्त एका ठिकाणी योग्य त्या अकाउंटला योग्य त्या बाजूला आणि योग्य त्या कॉलम मध्ये लिहायची. सांगा सुरुवात काय झाली? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. अर्थ काय की वर्षाच्या सुरुवातीला त्या संस्थेकडे रोख आणि बँकेत पैसे किती होते सांगा. ती अमाऊंट कुठं दाखवणार? ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला इन्व्हेस्टमेंटच्या खाली काय लिहायचं? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असं लिहायचं चालत नाही. कॅश अँड बँक बॅलन्स असं लिहावं लागतं. कंसात ओपनिंग 50,000. परत गडबड घाईत हेच 50,000 उचलून दुसरीकडे कुठेतरी लिहाल सगळं चुकून बसेल. फक्त एका ठिकाणी. तर जी अमाऊंट जी इन्फॉर्मेशन जे ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट मध्ये असतं ते फक्त एका ठिकाणी आणि जे स्टेटमेंटच्या बाहेरचं असतं ते 2 ठिकाणी. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता त्या संस्थेला त्या वर्षी कुठून किती रक्कम मिळाली त्याची माहिती दिलेली आहे. ते सगळं इन्कम म्हणून दाखवा. काय काय मिळालेलं आहे? लाईफ मेंबरशिप फी. पण ही रक्कम मात्र काय करायची? डायरेक्ट पार्ट ऑफ कॅपिटल फंड. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीच्या कॅपिटल फंडामध्ये ऍड लाईफ मेंबरशिप फीज. ज्या लोकांनी ही संस्था सुरू केली त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे उत्पन्न म्हणून न दाखवता साठवून ठेवायचं असतं म्हणून ते फंडात ऍड करायचं. इनर कॉलमला ती अमाऊंट घ्या 60,000. आणि त्यानंतर उरलेले जे रिसिट्स आहेत मग ते प्रवेश फी असेल वर्गणी असेल देणगी असेल ते सगळं इन्कमला दाखवा.
या इन्कमला एंट्रन्स फीस बाय एंट्रन्स फी ज्याला ऍडजस्टमेंट आहे ते इनर कॉलमला लिहा, 2 ओळी गॅप ठेवा. बाय एंट्रन्स फीज इनर कॉलम 25,000, 2 ओळी. तिथंच बाय सबस्क्रिप्शन आउटर कॉलमला त्याला काय ऍडजस्टमेंट नाही, ऍडजस्टमेंट असेल तरच इनर कॉलमला. आउटरला 2 लाख. डोनेशन लगेच बाय डोनेशन त्यालाही ऍडजस्टमेंट नाही, आउटरला अमाऊंट लिहा 40,000. बाय लेगसी मृत्यूपत्राप्रमाणे मिळालेली देणगी त्याला ऍडजस्टमेंट आहे इनर कॉलमला 30,000, 2 ओळी गॅप ठेवा. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट गुंतवलेल्या रकमेवर मिळालेलं व्याज आउटर कॉलमला अमाऊंट लिहा 6,000. प्रोग्राम असते बाय प्रोग्रॅम रिसीट्स संस्थेच्या आर्थिक सहकार्यासाठी किंवा मदतीसाठी एखादा गाण्याचा, नाटकाचा, जादूचा जर कार्यक्रम आयोजित केला असेल तर त्यापासून मिळालेली रक्कम 34,000 आउटरला. त्यानंतर बाय सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स रद्दी विक्रीतून आलेली रक्कम 10,000 आउटर कॉलम. अजून काय आहे का? संपलं. रिसीट साईड या पद्धतीने रेकॉर्ड करून घ्यायची. कुठले ट्रान्झॅक्शन कुठं लिहायचे, कुठे ऍड करायचे, कुठले 2 ठिकाणी एका ठिकाणी हे परफेक्ट लक्षात ठेवा. आता पेमेंट कडे या. पेमेंट म्हणजे या वर्षी या संस्थेकडून झालेला खर्च. तो खर्च पगार, रेंट, प्रिंटिंग, स्टेशनरी हे सगळं डेबिटला लिहा टू सॅलरी. आउटर कॉलम 55,000. आता पुढच्या प्रॉब्लेम मध्ये या सॅलरीवर ऍडजस्टमेंट असणार, रेंटवर असणार आणि सबस्क्रिप्शन वरच तर जास्तीत जास्त ऍडजस्टमेंट त्याच्यावरच असणार. हे अजून सुरू झालेलं नाही. टू सॅलरी, त्यानंतर टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी एका खाली एक लिहा, आउटर कॉलमला रक्कम लिहा. $45,000. पोस्टेज आणि टेलिग्राम. टू पोस्टेज अँड टेलिग्राम $13,000 सर्व आउटरला लिहा. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस संस्थेच्या कामासाठी झालेला प्रवास खर्च 17,000 17,000. टू प्रोग्रॅम एक्सपेन्सेस करमणुकीच्या कार्यक्रमासाठी झालेला खर्च 20,000 आउटर कॉलम. न्यूजपेपर्स. परत टू न्यूज पेपर्स अँड मॅगझिन्स वृत्तपत्र मासिकांच्या साठी झालेला खर्च 40,000 सर्व आउटरला. अजून ह्याच्यावर ऍडजस्टमेंट सुरू झालेले नाही. आणि टू सन्ड्री एक्सपेन्सेस 10,000. All payments are recorded on the expenditure side of income and expenditure account. आता या स्टेटमेंटचा शेवट कशाला झालेला आहे?
बाय बॅलन्स कॅरीड डाऊन ती अमाऊंट रेकॉर्ड करा कुठं क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या उजवीकडं असेटला. इथं लिहिताना बाय बॅलन्स कॅरीड डाऊन असं लिहायचं नाही, मग काय लिहायचं कॅश अँड बँक बॅलन्स कंसात क्लोजिंग, आउटर कॉलमला ती अमाऊंट लिहा 255. 2,55,000. प्रत्येक अकाउंट, प्रत्येक इन्फॉर्मेशन, प्रत्येक ऍडजस्टमेंट किंवा ट्रान्झॅक्शन जे आपण रेकॉर्ड करतो त्याला फायनल अकाउंट प्रमाणे स्टेप बाय स्टेप मार्क्स असतात. एकदम संपूर्ण प्रॉब्लेमचं सोल्युशन बरोबर आलं तर पूर्ण, नाही तर 0 असा प्रकार असत नाही. तर इन्कम अँड एक्सपेंडिचरचं रेकॉर्डिंग संपलं, म्हणजे रिसीट अँड पेमेंटचं संपलं. आता ऍडजस्टमेंटकडे या. ऍडजस्टमेंट नंबर 1 मध्ये काय सांगितलंय, काय काय रिसीटच्या रकमा आहेत उत्पन्नाच्या त्या साठवायला सांगितलेल्या सेव्हिंग. वाचा 1 नंबर काय सांगितलंय, 1/5 ऑफ एंट्रन्स फी अँड हाफ ऑफ लेगसी टू बी कॅपिटलाइज्ड. प्रवेश फीची 1/5 रक्कम आणि लेगसीची अर्धी रक्कम ही खर्चू नका, साठवून ठेवा, याचा इफेक्ट दाखवा. इन्कम साइडला बाय एंट्रन्स फी मधून लेस 1/5 कॅपिटलाइज्ड असं लिहायचं. 1/5 म्हणजे 5 ने भागा, 5 5 25, 5,000 रेश ओढा वजा करा आणि आउटरला लिहा 20,000. म्हणजे संस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम व्हावी, मजबूत व्हावी म्हणून हे ऍडजस्टमेंट असतात. आणि या 5,000चा दुसरा इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीच्या कॅपिटल फंडा, ओपनिंगकडे जायचं नाही. ऍड लाईफ मेंबरशिपच्या खालीच लगेच ऍड एंट्रन्स फीज, ऍड एंट्रन्स फीज इनर कॉलम 5,000. इथपर्यंत झालं. त्यानंतर या संस्थेने या वर्षी अजून एक रक्कम सेव्हिंगसाठी वापरली, कोणती, लेगसीतली अर्धी रक्कम कॅपिटलाइज करा. याचप्रमाणे बाय लेगसी मधून लेस 1/2 कॅपिटलाइज्ड 30,000च्या निम्मी रक्कम 15,000 रेश एवढा आउटरला 15,000. आणि याचा सेकंड इफेक्ट परत क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीच्या कॅपिटल फंडामध्ये ऍड लेगसी, ऍड लेगसी इनर कॉलमला 15,000. ही ऍडजस्टमेंट काल झालेली आहे, आज रिपीट झालेली आहे, सतत येत जाणारी ऍडजस्टमेंट आहे. इथपर्यंत झालं सर्वांचं. आता दुसरी ऍडजस्टमेंट आज नवीन आहे पण नेहमीची आहे. तर जसं आपल्या नेहमीच्या फायनल अकाउंट मध्ये मशिनरी, बिल्डिंग ह्याच्यावर आपण डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करतो, तसं इथं पुस्तक असतात, स्पोर्ट्स मटेरियल असतं. वाचा ऍडजस्टमेंट काय, पुस्तकावर किती टक्के डेप्रिसिएशन सांगितलंय, 20%. आता इथं फक्त डिफिकल्टी काय येते, फायनल अकाउंट मध्ये बॅलन्स शीट एकच असतं आणि ह्याच्यामध्ये 2-2 असतात. मग कोणत्या बुक्सकडे जायचं हे लक्षात ठेवा. आधी ओपनिंग बॅलन्स शीट मधल्या बुक्सकडे जायचं नाही, हे लक्षात घ्या. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटच्या बुक्स मधून लेस 20% डेप्रिसिएशन. म्हणून गडबड घाई करू नका कोणी. काही विद्यार्थी थोडं समजलं की सगळं समजलं असं समजतात आणि सगळी समजूत चुकीची असते हे नंतर समजतात. 20% किती येते सांगा, 40,000 रेश एवढा आउटरला 1,60,000. पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. माहिती आहे आपल्याला, इथलं प्रॉफिट अँड लॉस म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन बुक्स, आउटर कॉलम 40,000.
परत क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचर मधून लेस त्याच्यावर किती टक्के सांगितलं? 10 लेस 10% डेप्रिसिएशन 12,000 वजा करा आउटरला 1,08,000 आणि दुसरा इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला 2 डेप्रिसिएशन ऑन फर्निचर आउटर कॉलम 12,000 आजच्या पिरियड पर्यंत 2 ऍडजस्टमेंट कव्हर झाल्यात. एक अमाउंट टू बी कॅपिटलाइज्ड आणि दुसरं डेप्रिसिएशन. सर्व पॉइंट्स या प्रॉब्लेम मध्ये संपले. आता टोटलिंग वर्क सुरू करा. ओपनिंग बॅलन्स शीट कडे या. असेटची बेरीज करा. 4,50,000. आता लायबिलिटी साइडला जी माहिती आणि जी अमाउंट दिली नाही ती आपण हुडकायची. त्याचं नाव कॅपिटल फंड. ब्रॅकेट मध्ये लिहा 4,50,000 वजा 50,000. असेटची बेरीज 4,50,000 ब्रॅकेट मध्ये लिहा. त्यातनं लोनचे 50,000 वजा करा म्हणजे कॅपिटल फंड ऍट द बिगिनिंग ऑफ द इयर किती येणार? 4 लाख. टोटल टॅली करा. लगेच गडबडीत पुढच्या स्टेटमेंट कडे जायचं नाही. हे 4 लाख आधी ट्रान्सफर करून घ्या. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीच्या पहिल्या ओळीला कॅपिटल फंड जिथं लिहिलं तिथं अमाऊंट आता द्या 4 लाख. काही माहिती दिलेली असते, काही माहिती आपल्याला हुडकावी लागते. आता इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कमची बेरीज करा आउटर कॉलमची. इनरच्या बेरीजेकडे जायचं नाही. चेक करा 3,25,000 ही बेरीज पेननं लिहायला हरकत नाही. आता डेबिटला जे 12,000 आहे त्याच्या खाली रेष ओढा पेन्सिलनं आणि बारीक अक्षरात पेन्सिलनं बेरीज करा. किती येतं? 2,52,000. चेक करून द्या. आता ह्याचा आन्सर द्या. डेबिटला एकदम शेवटीला एकदम सुरू लगेच 12,000च्या खाली लिहू नका. जरा खाली द्या. टू सरप्लस ज्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो तर या टॉपिक मध्ये म्हणतात सरप्लस. कारण का नफा मिळवणं हा उद्देश असत नाही. ब्रॅकेट मध्ये द्या 3,25,000 वजा 2,52,000. पेन्सिल न लिहा बारीक अक्षरात. तर तो डिफरन्स येतो 73,000 आणि समोरासमोर बेरीज टॅली करा. 3,25,000 या स्टेटमेंटचं काम संपलं. आता शेवटच्या स्टेज कडे आलो आपण. आता क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी कडे या. परत तिथल्या कॅपिटल फंडामध्ये जे ऍड बरंच झालंय परत एकदा ऍड करा. ऍड सरप्लस म्हणजे कॅपिटल फंड ऍड करून जितका जास्त होईल तेवढी आर्थिक परिस्थिती मजबूत होते. 73,000. आता रेश ओढा आणि आउटरला बेरीज करा. $5,53,000. आणि आता पहिल्यांदा लायबिलिटी साइडची बेरीज करा. दोनच व्हॅल्यू आहे. $6,03,000 आणि काळजीपूर्वक असेटची आउटर कॉलमची बेरीज करा.
परीक्षेमध्ये बेरीज करण्यात वेळ व्यर्थ वाया घालवायचा नाही. लायब्ररीची बेरीज असेटला लिहून टाकली तरी चालते. 6,03,000. तर आता या टॉपिकच्या प्रॉब्लेमची सोल्युशनची प्रोसिजर लक्षात घ्यायला हरकत नाही. बेसिक ऍडजस्टमेंटला सुरुवात झालेली आहे. आता सूचना लक्षात घ्या, उद्या टेस्ट असेल. टेस्टसाठी अगदी या टाईपचा प्रॉब्लेम विचारला जाईल. कुणीही ऍबसेंट राहू नका. पूर्ण मार्क्स विथ स्पीड घेण्याचा प्रयत्न करा. काही विद्यार्थी 1-1 तास लावतात. अगदी व्यवस्थित सोल्युशन, सगळं बरोबर, पण तेवढ्या मार्कासाठी तास वेळ परवडत नसतो. बरोबर अर्ध्या तासात व्हायला पाहिजे. उद्या टेस्टला